हिंदू तत्त्वज्ञानामध्ये पंचमहाभूतांचे विशेष महत्त्व आहे. पाश्चात्य जगताने देखील या संकल्पना मान्य केल्या आहेत. डॅन ब्राऊनसारखा लोकप्रिय लेखकसुद्धा या संकल्पनेचा उल्लेख करतो, त्यावर इन्फर्नोसारखी कादंबरी लिहितो. आणि ही पंचमहाभूत म्हणजे जल, वायू, आकाश, पृथ्वी आणि अग्नी. आपलं सारं जीवनचक्र या पंचमहाभूतांच्या आधाराने गुंफलेलं असतं अशी मान्यता आहे. आपल्या देशामध्ये या पंचमहाभूतांची भव्य आणि वैशिष्ट्यपूर्ण मंदिरं आहेत. पंचमहाभूतांच्या या 5 मंदिरांचं वैशिष्ट्य हे की यातली 3 मंदिरं जी एकमेकांपासून काही शेकडो किलोमीटर लांब आहेत, ती एका सरळ रेषेत आहेत. हो, अक्षरशः एका सरळ रेषेत आहेत. आणि ही जी 3 मंदिरं आहेत ती आहेत श्री कालहस्ती मंदिर, श्री एकंबरेश्वर मंदिर आणि श्री तिलई नटराज मंदिर. आपण नकाशावरती देखील अक्षांश आणि रेखांशाच्या सहाय्यानं हे बघू शकतो की या तिन्ही मंदिरांचा रेखांश एकच आहे. म्हणजे काय तर ही तिन्ही मंदिरे एका सरळ रेषेत आहेत. कालहस्ती आणि एकंबरेश्वर मंदिरामधील अंतर 125 किलोमीटर आहे आणि एकंबरेश्वर आणि तिलई नटराज या मंदिरांमध्ये 250 किलोमीटर अंतर आहे. आता ही तिन्ही मंदिरं नक्की केव्हा बांधली ते सांगता यायचं नाही. या भूभागावर राज्य केलेल्या पल्लव, चोल इत्यादी राजांनी या मंदिरांचे नूतनीकरण केल्याचे उल्लेख सापडतात. पण किमान 3000 वर्षांपेक्षाही जास्त ही मंदिरं जुनी असतील हे निश्चितपणे म्हणता येईल. पण खरा प्रश्न हा आहे की साधारण 3000 वर्षांपूर्वी एकमेकांपासून शेकडो किलोमीटरवर दूर असलेली ही मंदिरं एका सरळ रेषेत कशी बांधली असतील? त्या काळात नकाशाशास्त्र इतकं प्रगत असेल की अक्षांश आणि रेखांशाचं ज्ञान त्यांना होतं. पण अक्षांश रेखांशाचं परिपूर्ण ज्ञान असलं तरी एका सरळ रेषेत मंदिर बांधण्यासाठी नकाशाशास्त्राबरोबरच कंटूर मॅपचं ज्ञान देखील त्यांना आवश्यक होतं. किंवा मग दुसरी कोणती अशी पद्धती वापरली असेल का की जी आज आणि आजच्या विज्ञानाला माहीत नसेल? सारच अतर्क्य. ही गंमत इथेच संपत नाही, तर इतर 2 मंदिरांबरोबर जेव्हा या एका सरळ रेषेत असलेल्या मंदिरांना जोडलं जातं तेव्हा झालेल्या रचनेतून विशिष्ट कोन निर्माण होतात. याचा अर्थ त्या काळातली आपल्या वास्तुविशारदांची झेप लक्षात घ्या. जमिनीच्या काही हजार चौरस किलोमीटर पसरलेल्या भूभागावर ते पंचमहाभूतांच्या 5 शैव मंदिरांचा मोठा पट मांडतात आणि त्या रचनेतून आपल्याला काही सुचवू पाहतात. आपलं दुर्भाग्य की आपण त्यांची ती ज्ञानाची कूटभाषा अजूनपर्यंत तरी समजू शकत नाही. या पंचमहाभूतांच्या मंदिरांपैकी एक मंदिर आंध्र प्रदेशात आहे, तर उरलेली 4 तमिळनाडूमध्ये आहेत. यातील वायुतत्वाचं प्रतिनिधित्व करणारं श्री कालहस्ती मंदिर हे आंध्र प्रदेशातल्या चित्तूर जिल्ह्यात तिरुपतीहून साधारण 35 किलोमीटर अंतरावर आहे. स्वर्णमुखी या लहानशा नदीच्या तीरावर हे मंदिर उभारलेले आहे. हजारो वर्षांपासून याला दक्षिण कैलास किंवा दक्षिण काशी देखील म्हटले जाते. हे मंदिर अत्यंत प्राचीन असले तरी मंदिराचा आतला गाभाऱ्याचा भाग 5व्या शतकात, तर बाहेरचा गोपुरांचा भाग हा 11व्या शतकात बांधलेला आहे. या मंदिरातील शिवलिंग हे पांढरे असून ते स्वयंभू आहे असे मानले जाते. या शिवलिंगाला कधीही स्पर्श केला जात नाही. मंदिराचे पुजारीसुद्धा या मुख्य लिंगाला वायुतत्व असल्यामुळे कधीच स्पर्श करत नाहीत. अभिषेक आणि पूजेसाठी एक वेगळे उत्सव लिंग बाजूला ठेवले आहे. गंमत म्हणजे या मंदिराच्या गाभाऱ्यात एक दिवा सतत जळत असतो आणि तो सतत फडफडत असतो.
मंदिराचा गाभारा हा लहान असून त्याला कोठेही हवा यायला जागा नाही. पुजाऱ्यांनी मुख्यद्वार बंद केलं तरी त्या दिव्याच्या ज्योतीचं फडफडणं चालूच असतं. कुठलाही वारा नसताना दिव्याची ज्योत फडफडत राहणं हे का होतं, याचं कोणतंही शास्त्रीय कारण आज तागायत मिळू शकलेलं नाही. मात्र येथील शिवलिंग हे वायुतत्व असल्याने दिव्याची ज्योत सतत फडफडत असते असं येथील लोकांचं म्हणणं आहे. या मंदिरापासून साधारण 125 किलोमीटर दक्षिणेला अगदी सरळ रेषेत पंचमहाभूतांपैकी दुसरे मंदिर आहे, श्री एकंबरेश्वराचे मंदिर. तामिळनाडूच्या प्रसिद्ध कांचीपुरममध्ये हे पृथ्वी तत्वाचे प्रतिनिधित्व करणारे मंदिर आहे. पृथ्वी तत्व असल्याने हे शिवलिंग मातीचे बनले आहे. असे मानले जाते की शिवशंकराच्या प्राप्तीसाठी एका आंब्याच्या झाडाखाली पार्वती मातेने मातीच्या शिवलिंगाच्या स्वरूपाची आराधना केली, म्हणूनच याला एकंबरेश्वर म्हणतात. तमिळमध्ये एकंबरेश्वर म्हणजे आंब्याच्या झाडाचा देव. आजही या मंदिराच्या आवारात एक प्राचीन आंब्याचे झाड उभे आहे. कार्बन डेटिंगने या झाडाचे वय 3500 वर्षे निघाले आहे असे म्हटले जाते. तसेच या झाडाला 4 वेदांचे प्रतीक समजले जाते. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार त्याला 4 वेगवेगळ्या स्वादाचे आंबे देखील लागतात. या 2 मंदिरांच्या अगदी सरळ रेषेत दक्षिण दिशेत या एकंबरेश्वर मंदिरापासून साधारण 250 किलोमीटर अंतरावर पंचमहाभूतांचे तिसरे मंदिर आहे, तिलई नटराज मंदिर. आकाश तत्वाचे प्रतिनिधित्व करणारे हे मंदिर तमिळनाडूच्या चिदंबरम या शहरात आहे. या मंदिरात भगवान शंकर हे नटराजाच्या रूपात असून सोबत शिवकामी अर्थात पार्वतीचीही प्रतिमा आहे. मात्र नटराजाच्या रूपातील शिवप्रतिमेच्या उजव्या बाजूला थोडी मोकळी जागा आहे. तिला चिदंबरा रहस्यम असे म्हटले जाते. येथील मान्यतेनुसार ही मोकळी जागा मोकळी नसून ते आकारहीन आकाश तत्व आहे. पूजेच्या वेळा सोडून इतर वेळी ही मोकळी जागा लाल पडद्याने आच्छादित असते. पूजेच्या वेळेला हा लाल पडदा बाजूला करून त्या आकारहीन शिवतत्वाची अर्थात आकाश तत्वाची पूजा केली जाते. आणि अशी मान्यता आहे की येथे शिव आणि कालीमातेच्या स्वरूपात पार्वती यांनी नृत्य केले होते. आणि या 3 मंदिरांनी तयार केलेल्या सरळ रेषेशी एक विशिष्ट कोन करून उभं आहे पंचमहाभूतांपैकी 4थं मंदिर, जंबुकेश्वर मंदिर. जलतत्वाचे प्रतिनिधित्व करणारे हे मंदिर तिरुवनैकवल या गावात आहे. कावेरी नदीच्या उत्तर किनाऱ्यावर असलेल्या या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे येथे शिवलिंगाखाली पाण्याचा लहानसा पण खळाळता झरा आहे. त्यामुळे हे शिवलिंग सतत पाण्यात बुडलेले असते. आणि पंचमहाभूतांच्या मंदिरांपैकी शेवटचे मंदिर आहे अरुणाचलेश्वर मंदिर. तामिळनाडूच्या तिरुअन्नामलाईमध्ये असलेले हे मंदिर पंचमहाभूतांच्या अग्नितत्वाचे प्रतिनिधित्व करते. भारतातल्या मोठ्या मंदिरांपैकी हे एक मंदिर आहे. एका पहाडावर बांधलेले हे मंदिर विशाल परिसरात पसरलेले आहे. 700 फुटांपेक्षा जास्त उंच असलेल्या भिंतींच्या आत या मंदिराच्या गोपुराची उंची 14 मजली इमारतीच्या बरोबर आहे. ही 5 शिवमंदिरं आणि त्यांची जमिनीवरची रचना अक्षरशः अद्भुत आहे. यातील 3 मंदिरं एका सरळ रेषेत असणं हा योगायोग असू शकत नाही. अत्यंत विचारपूर्वक आंध्र आणि तमिळनाडूच्या विस्तीर्ण पटावर बांधलेली ही मंदिरं म्हणजे चमत्कार आहे. त्यांच्या रचनेतून निर्माण होणारी कूट भाषा आपण जर समजू शकलो तर प्राचीन काळातील ज्ञानाची अनेक रहस्य आपल्या पुढे उलगडू शकतील. श्री प्रशांत पोळ यांनी लिहिलेल्या भारतीय ज्ञानाचा खजिना या पुस्तकातून मी ही माहिती घेतली आहे. याच्याबद्दलची अधिक माहिती आणि त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन आणि कमेंट सेक्शनमध्ये देत आहे.
माझ्या मते प्रत्येक भारतीयाने हे पुस्तक वाचलंच पाहिजे.